राज्यात गीर व साहिवाल या देशीय प्रजातीचे लिंग विभाजित वीर्य मंत्राचा 100% अनुदान तत्वावर पशुपालकांना पुरवठा करण्यात येत आहे। याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून अनुदान तत्वावरती दुग्धाळ गाय वाटप योजनेत देशी गायीचाही वाटप सुरू करण्यात अध्यक्ष महोदय आलेले आहे। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यांनी जो विषय मी मुद्दाम ह्यासाठी सांगतो की आपल्याला देशी गायींचं निश्चित प्रकारे हे संख्या हे आपल्याला भविष्यामध्ये निश्चित प्रकारे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं धोरण यासाठी राज्य सरकारकडून आपण देतोय। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आपल्याला जे पुणे येथे अजितदादा पवार साहेबांच्या नावाने जे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले महाराष्ट्रातील खिलार देवणी लाल मला वाटतं त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी लिहिले त्या गायींचा उल्लेख केला होता त्या जातीचा उल्लेख केला होता गायींच्या लाल खिलार देवणी लाल कंदारी गवळाऊ डांगी व कोकण कपिला या जातीबरोबर गीर साहिवाल राठी थारपारकर व लाल सिंधी या देशी गायींचं संवर्धन तंत्रज्ञान विकास व शेतकरी मार्गदर्शन कार्य निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेब यांच्या नावाने देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू केले त्या केंद्राबाबत अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे सुरू आहे आणि देशी गायीची सरासरी दूध उत्पादन क्षमता पूर्वी कमी होती त्यामुळे खरं तर शेतकरी त्या गायी त्या सांभाळण्यासाठी ते तयार नसायचे परंतु आज त्याची जी दुधाची उत्पादन क्षमता आहे ती पर डे दिवसाला आता 8 ते 15 लिटर प्रति वाढवणं शक्य असल्याचे हे अनेक संशोधनामध्ये केंद्र आपल्याला आढळून आलेले शेण गोमूत्र यामधील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण अधिक असल्याने त्याची उपयुक्तता नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये वाढवण्याकरता हे संशोधन निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय सुरू आहे।